नमस्कार मंडळी, डेली लाईफ स्टोरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत एक पारंपरिक चवीला खास आणि आरोग्यासाठी फायदेशीर अशी उंबराची भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। इथे आपल्याला उंबराची भाजी बनवण्यासाठी छान कोवळे कोवळे उंबर लागणार आहेत, जे मला आईने आणून दिलेत। चला तर मग आता पुढची प्रोसेस सुरू करूया। त्यासाठी सर्वप्रथम उंबरांचे देठ काढून घ्यायचे, ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। स्वच्छ धुतल्यानंतर त्यांना एका उंबराचे 4 काप करायचे, किंवा आपल्याला हवे असल्यास आपण 2ही ठेवू शकतो। उंबर फक्त चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। उंबर खाल्ल्यामुळे आपल्याला जो अपचनाचा त्रास होतो, ॲसिडिटीचा त्रास होतो, त्यानंतर ज्यांना पोट साफ व्हायला त्रास होतो, त्याचा त्रास उंबर खाल्ल्याने नाहीसा होतो। आणि उंबरमध्ये खूप प्रमाणात फायबर पण असतात। जुन्या काळी लोकांना अन्न सहसा उपलब्ध व्हायचं नाही, त्यामुळे लोक थोडंसं जे असेल ते घरामधलं पीठ घ्यायचे, उंबर वाफवून त्यामध्ये ते पीठ मिक्स करायचे आणि त्याच्या भाकरी बनवून खायचे। आता तुम्ही म्हणाल हे सगळं मला कसं माहिती, तर हे सगळं माझ्या आजीने मला सांगितलंय। हे बघा, इथे आपले उंबर छान बारीक कापून झाले आहेत। चला आता पुढची प्रोसेस करूया। मी बऱ्याच जणांकडून असं ऐकलंय की उंबर चवीला कडू लागतात, पण असं नाहीये। कारण मी स्वतः भाजी बनवली आणि खाऊन पण बघितली, तर खरंच अजिबात कडू लागत नाही। त्यामुळे तुम्ही पण बनवून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला उंबराची भाजी कशी वाटली। आता इथे आपण उंबर छान कुकरमध्ये वाफवून घेणार आहोत। त्यासाठी मी कुकरमध्ये 1 चमचा तेल टाकले, त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ हे सगळं छान मिक्स करून घेतले। त्यानंतर त्यामध्ये उंबर चांगले शिजावेत म्हणून 1 ग्लास पाणी घातले आणि आता हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर कुकरला मस्त झाकण लावून घ्यायचे आणि 10 मिनिट कमी गॅसवरती मस्त उंबर वाफवून घ्यायचे। इकडे आपले उंबर वाफवायला ठेवलेत, तोपर्यंत आपण उंबराच्या भाजीसाठी काय काय मसाला लागतो तो तयार करूया। चला तर मग बघूया काय काय लागणार आहे आपल्याला उंबरची भाजी। इथे मी अद्रकचा 1 छोटा तुकडा घेतलाय, चवीनुसार तिखट, तुम्ही तिखट यूज करू शकता किंवा लाल मिरच्या यूज करू शकता। इथे मी लाल मिरच्या यूज केल्या। त्यानंतर खोबरं घेतलंय थोडंसं भाजलेलं, कोथिंबीर घेतली आहे, जिरे घेतलेत, लसूण घेतलाय आणि कांदा देखील घेतलाय। त्या कांद्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत, जेणेकरून मिक्सरमध्ये त्याची पेस्ट सहज आणि लवकर तयार होईल। चला आता आपण हे सगळं वाटण तयार करून घेऊया। आणि आपलं उंबराच्या भाजीसाठी लागणारं वाटण तयार आहे। चला पुढची प्रोसेस करूया। आता आपण आपल्या उंबराच्या भाजीला छान फोडणी देणार आहोत। त्यासाठी इथे मी कढईमध्ये 1 चमचा तेल छान गरम करून घेतले, त्यामध्ये घातलेत चिमूटभर जिरे। चिमूटभरच यामुळे घातलेत की मी भाजी वाफवताना ऑलरेडी थोडेसे जिरे यूज केले होते, त्यामुळे मी आता इथे थोडेसेच टाकलेत। त्यानंतर मी थोडासा गरम मसाला घातलाय, परत थोडंसं धने पावडर देखील वापरले आणि आता शेवटी आपलं जे स्पेशल वाटण बनवलेलं होतं उंबराच्या भाजीसाठी, आता ते त्यामध्ये घातलंय, छान मिक्स करून घेतलंय आणि 5 मिनिट चांगलं तेल सुटेपर्यंत हे सगळं वाफवून घ्यायचंय। आणि शेवटी मी यामध्ये टोमॅटो घातलाय। मसाला छान वाफवून झाल्यानंतर टोमॅटो याच्यामुळे घातलाय, उंबर चवीला थोडेसे तुरट लागतात। टोमॅटो घातला की त्याचा तुरटपणा जो आहे तो नाहीसा होतो। उंबर वाफवल्यामुळे तो ऑलरेडी नाहीसा झालेला आहे, पण टोमॅटो घातल्यामुळे त्या भाजीला एक वेगळी छान चव येते, त्यामुळे मी इथं टोमॅटो यूज केलाय। तुम्हाला आवडल्यास तुम्ही यूज करू शकता किंवा स्किपही करू शकता। आणि तुम्ही बघू शकता आपला टोमॅटो देखील त्या ग्रेव्हीमध्ये छान मिक्स झालेला आहे, म्हणजे पूर्ण विरघळलेला आहे। आता आपण त्यामध्ये वाफवलेले उंबर थोडेसे हलके हलके मॅश करून त्या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचेत आणि छान 5 मिनिट शिजवून घ्यायचेत। आपली उंबराची भाजी तयार आहे। चला तर मग मंडळी, तुम्ही पण उंबराच्या भाजीची रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही बनवली का आणि तुम्हाला खायला कशी वाटली। चला तर मग भेटूया अशाच एका पारंपरिक रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।